हाय यूट्यूब फॅमिली, राणी देखळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. मी गेले होते माझ्या माहेरी लातूरला. तर लातूरहून मी वापस आलेली आहे मी माझ्या गावी. तर हे आईच असते. आईकडे गेल्यानंतर आईनं उन्हाळी कामं केलेले ते पण दिलेलं आहे. आणि आईची माया या जगामध्ये कुणालासुद्धा म्हणजे कुणालाच येत नाही आईसारखी माया. तर बघा, कारण की लेकरं लहान आहेत म्हणजे म्हणजे करणं होत नाही म्हणून तिनं दिलेलं आहे. काय काय दिलं काय काय नाही, चला मग आता आपण पाहू. हे पहिल्यांदा दिल्या ह्या वल्ल्या शेंगा. तर ह्या वल्ल्या शेंगा मी आणल्याच अशा काढून ठेवलेल्या आहेत. कारण की शेंगा जर वल्ल्या काढल्या नसत्या तर खराब होतात गरमीनं. ह्या वल्ल्या शेंगा आहेत. भाजून खायला पण छान लागतात आणि उकडून खायला पण. त्यासाठी ह्या वल्ल्या शेंगा आणल्या आणि वाळवल्या. आणि हे ह्या अशा शेंगा मस्तपैकी कुणाकुणाला भाजून खायला उकडून खायला आवडतं हे पण नक्की सांगा. आम्ही मीठ टाकून शेंगा कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून पण घेतो, तशा पण खाल्ल्या जातात आणि भाजून पण. हे सर्वज्ञ म्हणत आहे हे तळून दे. तर सर्वज्ञाला सुद्धा थोड्या वेळानं मी तळून देईल हे. आणि आता आपण बघणार आहोत या पोत्यामधलं काय काय दिलं काय काय नाही उन्हाळी कामामध्ये. कारण की सर्व गोष्टी आईनं घरी केलेल्या आहेत ह्या आणि तिनं दिलेल्या पण आहेत. कारण की लेकरं लहान आहेत आणि आई कवाच आपल्याला खाली रिकाम्या हाताने एवढीच नाही. हे असे मस्तपैकी चिप्स एवढे दिलेले आहेत. कारण आणायला अवघड होतं. लातूरहून माहूरपर्यंत हे सर्व गोष्टी आणणं. माहूरपाशी गाव आहे इजनी, दूर आहे. तर एवढ्या गोष्टी आणणं म्हणून व्यवस्थित यावं म्हणून असं बांधून दिलेलं आहे. मस्तपैकी चिप्स आहेत. गोल गोल आहे. आणि हे आहे चिंच. घरच्या शेतामधली आहे हे चिंच पण. घरच्या शेतामधलीच आहे ना, असे फोडून दिलेली आहे. खायची का फोडून अशी मीठ लावून ठेवलेली आहे. अशीच एका डब्यामध्ये घालून आपण फ्रीजमध्ये ठेवायची. वर्षभर जशी आहे तशीच हे राहते. ही आईनं मीठ लावून सुद्धा तयार करून दिलेली आहे. फोडून चिंचुके याच्यामधले काढून. आणि हे आपल्या बाजरीच्या चकल्या केलेल्या आहेत आईनं. आणि तेच मयासाठी तयार करून मस्त याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत, जिरे, ओवा पण आहे थोडासा आणि लसण चटणी सर्व गोष्टी करून तिनं मयासाठी तयार केलेलं आहे माझ्या आईनं. कारण होत नाही म्हणून. आणि हे याच्यामध्ये डाळ दिलेली आहे मुगाची. गावरानी डाळ आहे. बघा तुम्ही हे डाळ तर माझ्या आईनं जात्यावर केलेली आहे. पाहू शकता तुम्ही डाळ कशी आहे. गावरानी मुगाची घरीच डाळ तयार केलेली आहे. किती छानपैकी आहे. आणि हे पहा
दाखव शिव. इकडं या ना, इकडं मोबाईल कर. हे बघा डीमार्केटमधूनच चाललाय. आता तुम्हाला फोन दाखवतो. इकडे कर शिव. आणि हे हे बी सुद्धा लावायला दिलेलं आहे आईनं शेतामध्ये. हे असंच कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं होतं कारण की ही बी खराब होत नाही. आणि हे बी आहे आपल्या आंबट चुक्याचं. दादा कसं आहे हे बी. दादा पूर्ण व्यवस्थित घेऊन शिव. हे बी कसं आहे. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आंबट चुका लावलेला होता, त्याचंच बी घरी धरलेलं आहे. हे बी पाहू शकता. हे बी अशा पद्धतीत आहे. आता हे बघा, कारण ही जसं म्हणजे काढलं तसंच आईनं पालवामध्ये असं बांधून ठेवलेलं होतं, तसंच मला दिलेलं आहे हे बी सुद्धा. आणि हे जसे चिप्स दिलेले आहेत, जसे चिप्स दिले ओवाळा दाखवशील. हे आहे आईस्क्रीमचं मोल्ड. सर्वज्ञ बाहेर गेला होता डी मार्केटमध्ये फिरायला, त्यावेळेस हे आईस्क्रीमचं मोल्डसुद्धा ऐकून घेतलेलं आहे त्यानं. हे बघा तुम्हाला खोलून तेच त्याला दाखवायचं होतं म्हणून ते दाखवत आहे. खोलून दाखवून बघा. हे बघा, हे पहा अशा पद्धतीच आहे. पूर्ण काढ नको बाळा, खराब होतं. हे बघा, हे पहा आईस्क्रीमच्या अशा आहेत. तर तेच त्यानं दाखवतो म्हणू लागला. छान आहेत. आणि हे पहा आलूचा ही सुद्धा आईनं तयार करून दिलेला आहे मला उपवासासाठी. पाहू शकता तुम्ही. आणि तसंच हे सर्व गोष्टी दिल्यानंतर हरभऱ्याची भाजी सुद्धा, कारण की हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण हरभरे पेरतो, हे गावरानी हरभरे त्यांच्या पण शेतामध्ये पेरलेले होते, तर त्याचीच हरभऱ्याची भाजी आईनं माझ्यासाठी वाळवून ठेवलेली होती, कारण की मला पण देता यावं म्हणून. किती मस्त हिरवीगार अशी आहे. आईची माया वेगळीच असते. सर्व अशा गोष्टी आईनं दिलेल्या आहेत बघा. आईनं भांडातली घातली. आणि हे अशा सर्व गोष्टी माहेरच्या आहेत, कारण की उन्हाळी काम जे काही केलेले आहे आईनं ते पण मला दिलेलं आहे. यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा माझा म्हणजे माहेरून मी परत आल्यास आजचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे ते तुम्हाला कसा वाटला कसा नाही हे सुद्धा सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. शेवटी माहेरपणच असतं. 4 दिवस विसाव्यासाठी आपण जातो तर विसावा पण होतो. आणि आपल्यासाठी सर्व गोष्टी आई आपल्याला करत असते. कारण म्हणजे बाहेर गेल्यानंतर एकदम म्हणजे विसावा असतो, आराम राहतो. कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही, काही नाही. मस्त म्हणजे कसे दिवस माहेरमध्ये गेले हे पण कळत नाही. म्हणून तर म्हणतात आई आई असते, माहेरपणच असतं. चला तर मग यूट्यूब फॅमिली नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चला बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.